आम्ही शेती करण्यासाठी सर्व शेतकरी व्यापाऱ्याकडनं, सावकार आणि नातेवाईकांकडून पैसे घेऊन शेती करतो। पण आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत चुकारे जमा केले नाही। त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे। अशी परिस्थिती नव्हे की आम्ही सर्व ह्या विदर्भातील शेतकरी पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याप्रमाणे जर पैसे मिळाले नाही तर ह्या भागातील आम्ही सर्व शेतकरी आत्महत्येच्या दिशेने सुद्धा आम्हाला पाऊल उचलावं लागेल। शासनाने जर आम्हाला लगेच मदत केली नाही, सोबतच धान शेतकरी आम्हाला बोनसचा विषय होता तो सुद्धा त्यांनी विषय घेतलेला नाही। आमचा जूनमध्ये जे कर्जमाफीचा विषय होता तो सुद्धा घेतले नाही। यावर्षी ह्या भागात पाणी खूपच आलं, अतिवृष्टी सुद्धा झाली, पण अजूनपर्यंत शासनाने त्याची दखल घेतली नाही। शासनाने दखल घेतली नाही तर ह्या भागातील शेतकरी पुन्हा आम्ही सर्व शेतकरी आत्महत्येच्या दिशेने पाऊल उचलावं लागेल। याची सर्व जबाबदारी शासनाची असेल। आदिवासी विकास महामंडळ मार्फत एकंदरीत 41 गोंदिया आणि 2 रामटेक असे 43 खरेदी केंद्र सुरू आहे। त्यामध्ये जवळपास आजच्या तारखेपर्यंत 5,58,000 क्विंटल खरेदी झाले असून त्याचे चुकारे जवळपास 1,32,28,000 रुपये काही पर्यंत आहे। अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या पैसे शासनाकडून आलेले प्राप्त झालेलं नाही। आमचे खरीप धान्याचे जे पेमेंट आहे ते आतापर्यंत आम्हाला भेटले नाही। मागील 4 महिने होऊन गेले आणि कसं असते, शेतकरी हा इकडून तिकडून 2 पैसे घेऊन आपली शेतीवाडी करत असते आणि उधाऱ्या, ट्रॅक्टरवाल्यांचे पैसे, चिखलवाल्याचे पैसे, याचे त्याचे पैसे देणे आहे। तरी पण आता 4-5 महिने होऊन गेले, आम्हाला आतापर्यंत आमच्या धानाचा मोबदला मिळालेला नाही। आम्ही सोसायटीला धान दिलेले आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप पणन हंगाम 25-26 मध्ये 24,67,000 क्विंटलची खरेदी जवळजवळ 78,350 शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली असून त्यांचे शेतकरी चुकारी या कार्यालयाकडून प्रलंबित आहे। त्याबाबत आम्ही विवरणपत्र तसेच सबळ संस्थाकडून हुंड्या घेऊन त्या आमच्या प्रधान कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात आलेल्या असून शेतकऱ्यांना आवाहन हेच करण्यात येत आहे की त्यांच्या खात्यावर त्यांनी जो विक्री केलेलं धान आहे त्याची या कार्यालयाकडे पेमेंट आल्यानंतर तात्काळ वितरण आम्ही DBTद्वारे त्यांच्या बँक खात्यावर टाकण्यात येणार आहे।